श्री क्षेत्र जगन्नाथपुरीमध्ये भगवान श्री जगन्नाथाच्या चरित्र चिंतनाकरता आपण एकत्रित आहोत. भगवान श्री जगन्नाथाचं श्रीकृष्णाचं चरित्र चिंतन आपण करतो आहोत. त्यामध्ये बलराम दादा आणि सुभद्रेचं चरित्र परवा काल आपण बघून आलो. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा विचार आपण करतो आहोत. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा अवतार, ही अवतार संकल्पना काय आहे याचा विचार आपला झाला. भगवान श्रीकृष्ण अवताराला आले. हे अवताराला आले म्हणजे फक्त दृष्टिगोचर झाले असा विचार आपल्याला पाहता येतो. कारण असा विचार केला नाही तर भगवान श्रीकृष्णांचा अवतार होण्याच्या पूर्वी भगवान श्रीकृष्णांचा अभाव मानावा लागेल, हा दोषी निघेल. त्यामुळे पूर्वीही ते होते, फक्त दृष्टिगोचर नव्हते, ते दृष्टिगोचर झाले. अवतार होणं म्हणजे काय? अस्तित्व आहे, व्यापकत्व आहे, पण गोचरत्व नाही. हे निर्गुण निराकारत्व असेल तर व्यापकत्व अबाधित ठेवून, सत्ता स्वरूपत्व अबाधित ठेवून गोचरत्व प्राप्त होणं याला अवतार होणं असं म्हणतात. आणि भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला. भगवान श्रीकृष्ण अवताराला आले देवकीच्या गर्भामध्ये 8व्या मुलाच्या रूपानं. भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला. या अवतारामधून भगवान श्रीकृष्णांनी आपली अनेक कार्य सिद्ध केलेली आहेत. भगवंताच्या अवताराचं चिंतन करत असताना ज्या धर्मपालना करता भगवान अवतार घेतात, ज्या धर्मस्थैर्याकरता भगवान अवतार घेतात, त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या अवताराचं चिंतन करताना भगवान आपल्या 2 धर्मानुसार अवताराला येतात. एक भगवंताचा प्रवृत्ती धर्म असतो आणि एक भगवंताचा निवृत्ती धर्म असतो. प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही धर्माला अनुसरून भगवंताचा अवतार झाला. भगवान श्रीकृष्ण अवताराला येताना भागवतांनी केलेल्या चिंतनानुसार भगवान पहिल्यांदा वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले असं वर्णन केलं गेलं. निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णु सर्व गुहाशयः आविरासीत यथा प्राच्याम दिशेंदुरिव पुष्कलः. भागवतांनी भगवंताच्या अवताराच्या संबंधामध्ये जे विधान केलं असे भगवान प्रकट झाले. पहिल्यांदा वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले. हृदयातले भगवान वैधिविद्येद्वारे देवकीच्या गर्भात टाकल्या गेले आणि गर्भातून भगवंताचं प्राकट्य झालं. नामदेव यांनी म्हटलं, अयोनी संभव नोहे काही श्रमे नामयाचा स्वामी प्रकटला. भगवान प्रकट झाले. भगवान तुमच्या माझ्यासारखे जन्माला आले नाहीत. म्हणून अवतार आणि जन्म याच्यामध्ये आपण अंतर ठेवलं. कर्माचा परिणाम म्हणून जो भोगावा लागतो तो जन्म आहे आणि कर्मावर प्रभुत्व गाजवल्याने घेता येतो तो अवतार आहे. आम्ही जन्माला येतो कारण आमची कर्म आहेत, त्या कर्मानुसार आम्हाला जन्माला यावं लागतं. आमच्या अंतःकरणात त्या विषयाची वासना आम्हाला जन्माला घालते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, नाथ महाराज बोलतात. वासनेच्या संगे आम्ही जन्माला येतो. आम्ही कर्माचा परिणाम म्हणून जन्माला येतो. अगा कर्मी जे उरावे तैतिही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबराय बोलतात, आम्ही जे कर्म करतो त्या कर्माची फलं भोगण्यासाठी शिल्लक राहिलेली असतात आणि ती कर्मफलं भोगण्याकरता आम्हाला देहाला यावं लागतं. आमचा देह हा कर्म विपाक आहे.
आमचा जन्म हा कर्माचा परिणाम आहे, कर्माचं फल आहे. पण अवतार हे फल नाही, अवतार ही स्वतंत्रता आहे. अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपी. हे ब्रह्मदेव बोलून दाखवतात. भगवान श्रीकृष्णांचा देह स्वेच्छामय देह आहे, त्यांना जसा पाहिजे तसा ते देह घेतील. हा अवतार आहे. म्हणून परतंत्रतेमध्ये येतो तो जन्म आणि स्वतंत्रतेने होतो तो अवतार. पण संतांनी भगवान श्रीकृष्णांचं चिंतन करत असताना हे दोन्ही शब्द वापरले. कृष्ण गोकुळी जन्मला असा जन्म शब्द वापरला. दुष्टा चळकाप सुटला आणि पुढच्या चरणामध्ये म्हटलं होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. कृष्ण गोकुळी जन्मला, जन्मला का अवताराला आला? अवताराला आला. पण तुकोबारांनी सांगितलं तो जन्मला. कृष्णाच्या संबंधामध्ये जन्म शब्द लावला गेला आणि होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. पुढच्या चरणामध्ये अवतार शब्द आला. मग जन्म का म्हटलं, अवतार का म्हटलं? जन्म तर जीवाचा, अवतार तर देवाचा. मग कृष्णाला कृष्ण गोकुळी जन्मला असे शब्द का लावले? त्याचं कारण परतंत्रतेमध्ये जर जन्म असेल आणि स्वतंत्रतेत जर अवतार असेल तर भगवान श्रीकृष्ण हे गोकुळामध्ये आले ते स्वसत्तेने आले नाहीत. गोपिकांच्या आणि गोपाळांच्या प्रेमाचं बंधन होतं म्हणून आलेत. आणि जिथं बंधन असतं तिथं जन्म असतो. म्हणून गोकुळात येताना जन्म शब्द लावला. भगवान श्रीकृष्णांचं गोकुळामध्ये येणं ही अपरिहार्यता आहे त्यांची. कारण गोकुळातल्या गोपिकांनी त्यांना प्रेमानं बद्ध केलंय. अलौकिक स्वरूपाचं प्रेम केलं. कालही आपण बोलून आलो तसं प्रेम जगाच्या पाठीवर भगवंतावर कुणीही केलेलं नाही. म्हणून जिथं जिथं प्रेमाचा अतिरेक दिसतो, प्रेमाची व्यापकता दिसते, तिथं तिथं गोपिका त्या जीवनाचा विचार होतो. गोपी जीवनाचा, गोपी भावाचा विचार होतो. गोकुळामध्ये भगवंतावर प्रेम करणाऱ्या गोपिका, भगवान स्वतः अर्जुनाला बोलून दाखवताना हे बोलून दाखवतात. पुराणामध्ये वर्णन आहे, निजांगमपिया गोप्यो ममेति समुपासते ताभ्याम परम नमे किंचित निगूढ प्रेम भाजनम. अर्जुनाला बोलताना भगवंताच्या मुखात शब्द आहेत. अर्जुना, गोपिकांच्या जीवनामध्ये दुसरं आलंबनच नव्हतं. त्यांची वृत्ती इतकी एकालंबनात्मक झालेली होती की त्यांच्या प्रत्येक क्रियेचा, त्यांच्या प्रत्येक श्वासाचा, त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या लहान सहान क्रियेचा फक्त एकच हेतू होता, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. भगवान म्हणतात, अर्जुना तुला असं वाटतं का की या गोपिकांनी रास केला, रासक्रीडा केली? भगवान अपिता रात्री शारदोत्फुल्ल मल्लिका. भगवंतांनी रासक्रीडा केली. गोपिका रासामध्ये नाचल्या. हल्लीसक नावाचं नृत्य त्यांनी केलं. भिन्न भिन्न वेशभूषा करून गोपिका आल्या होत्या. भगवान गोपिकांचं प्रेम सांगताना अर्जुनाला सांगतात, अर्जुना या गोपिका ज्या नटत होत्या, सजत होत्या, वेगवेगळे अलंकार धारण करत होत्या, हा त्यांचा स्त्री सुलभ स्वभाव आहे म्हणून करत नव्हत्या. बायकांना वेगवेगळ्या पद्धतीचे रंगाचे कपडे घालायला आवडतात, वेगवेगळे अलंकार धारण करायला आवडतात, वेगवेगळ्या पद्धतीनं ते तयार होणं असतं. त्याच्यामध्ये काय ते हे बघा, मॅचिंग बघावं लागतं. ज्या रंगाचे कपडे त्याच रंगाची टिकली असते, त्याच रंगाच्या बांगड्या असतात. काय कुठपर्यंत जायचंय कळत नाही. याचा अंत कुठं होणार आहे माहित नाही. बाकी हे मॅचिंग नसले तरी चालतात, बाकी सगळं मॅचिंग लागतं. भगवान म्हणतात, अर्जुना या गोपिकांनी वेगवेगळे अलंकार धारण केले. त्यांना अलंकाराची आवड होती, हौस होती म्हणून नाही.
त्यांनी वेगवेगळ्या रंगाचे कपडे धारण केले ते आपलं सौंदर्य खुलून दिसावं म्हणून नाही, त्यांना वेगवेगळे रंग आवडत होते म्हणून नाही. नाही अर्जुना, या गोपिकांनी कपाळाला कुंकू लावलं, हे कुंकू सुद्धा आपल्या सौभाग्याचं लेणं आहे म्हणून गोपिकांनी लावलं नाही. कुंकू लावलं पाहिजे, गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण केलं पाहिजे, कारण ते सौभाग्य अलंकार आहे. आपल्या सौभाग्याचं प्रतीक म्हणून गोपिकांनी कुंकू लावलं नाही. मग भगवान सांगतात गोपिकांनी कुंकू लावलं कारण कुंकू नसलेलं कपाळ बघायला भगवंताला बरं वाटणार नाही म्हणून, भगवंताला आवडणार नाही म्हणून. गोपिकांनी मंगळसूत्र धारण केलं, हातामध्ये चुडा धारण केला, पायामध्ये जोडवी धारण केली, गळ्यामध्ये मंगळसूत्र, हे सौभाग्य लेणं आहे, पण सौभाग्याचं प्रतीक म्हणून गोपिकांनी मंगळसूत्र धारण केलं नाही. गोपिकांनी काळे मणी धारण केले, हे रिकामा गळा बघायला भगवंताला आवडणार नाही म्हणून. काळे मणी धारण करणं, कंठी धरीला कृष्णमणी, कंठामध्ये काळा मणी धारण करणं हा भक्ताचा स्वभाव आहे, कारण तो भक्त परमात्म्याला आपली पत्नी मानतोय. त्या गोपिकांनी वेगवेगळ्या रंगाचे कपडे धारण केले, त्यांना वेगवेगळे रंग आवडत होते म्हणून नाही, वेगवेगळे रंग बघून भगवंताचं मनोरंजन व्हावं म्हणून वेगवेगळे कपडे धारण केले. आणि या व्यापक अर्थानं भगवान बोलतात निजांगमपिया गोप्यो ममेति समुपासते ताभ्याम परम नमे किंचित निगूढ प्रेम भाजनम. इतकं प्रेम गोपिकाचं आहे. आणि या प्रेमानं बद्ध झालेला परमात्मा गोकुळात आला. ती बद्धता होती, ती परावलंबित्व होतं, म्हणून तिथं कृष्ण गोकुळी जन्मला असा शब्द वापरला. अवतार हा स्वतंत्र आहे. भगवान अवताराला आले, पण भगवंताचा अवतार कसा मानायचा? भागवताने चिंतन केलं. पहिल्यांदा वसुदेवाच्या अंतःकरणात हृदयात प्रकट झाले, तिथून नंदबाबाकडे गेले. चतुर्भुज भगवान प्रकट झाले. भागवत बघा आपण, भगवान पहिल्यांदा व्यक्त झाले ते चतुर्भुज रूपात व्यक्त झाले. आणि चतुर्भुज रूपातले भगवान बघितल्याबरोबर वसुदेव देवकीनं भगवंताला प्रार्थना केली की देवा आम्हाला चतुर्भुज रूपामध्ये तुम्ही मुलगा म्हणून नको आहात, चतुर्भुज रूपामध्ये नको, मग चार चौघा बालकासारखं तुमचं रूप असावं. भगवान म्हणाले कशा करता? त्याचं कारण सांगितलं गेलं. कारण असं आहे की चार हाताचं मोल नसतं. चतुर्भुजता ही भगवंताची असते. भगवान चतुर्भुज आहे. चार हाताचा मुलगा झाला की आमच्या मनामध्ये हे राहील की हा चतुर्भुज परमात्मा आहे आणि तो आमच्या पोटी आलाय. आणि परमात्म्याचं परमात्म रूपत्व हे जाणवत राहिलं की त्या ज्ञानामुळे परमात्म्याच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव निर्माण होणार नाही. आम्हाला परमात्म्याचं सुख वात्सल्य भावाचं भोगायचंय, ज्ञानाचं भोगायचं नाही. ज्ञानात भोग नाही, वात्सल्यात भोग आहे. प्रेमाचा आनंद लुटणं हे वात्सल्य भावात आहे. तर भावात आनंद मिळवता येतो, ज्ञानात आनंद मिळवता येत नाही. ज्ञानामध्ये वेदांत दृष्टीने आनंद रूपता प्राप्त होईल, पण आनंदाचा भोग, ज्ञान आणि भाव या दोघांमध्ये ज्ञानाचं प्राबल्य असेल तर भाव तिरोहित होतो, आणि भावाचं प्राबल्य असेल तर ज्ञान झाकलं जातं. ज्ञान झाकून ठेवावं, भाव प्रकट करावा. भावाचं प्राबल्य आपल्या जीवनामध्ये असावं. ज्ञानाचं प्राबल्य असून करणार काय? परमात्म्याबद्दलचा भाव ज्ञानाला वर येऊ देत नाही, पण भावाची तीव्रता हवी. अरे हा चतुर्भुज परमात्मा आहे, परमात्मा आहे, परमात्मा आहे. मग काही करायचं ठरलं तर मग दे. अरे लहान मुलाला घरामध्ये काय म्हणते आई? अरे मुलाच्या जेवणाची वेळ झाली, मी त्याला भरवते आणि येते.
परमात्मा आहे म्हणलं की भरवणं शब्द गेला, नैवेद्य दाखवते आणि येते असं आईला म्हणावं लागेल. माझ्या लहान मुलाला मी न्हाऊ घालते, वात्सल्य असेल तर आई असं म्हणते, ज्ञान असेल तर अभिषेक करून येते असे शब्द येतात. वसुदेव देवकी म्हणतात आम्हाला ते नकोय, वात्सल्य सुख भोगायचंय. देवा तुम्ही चतुर्भुज रूप धारण करून आलात तर तुमची अलौकिकता, तुमचं अद्भुतपण आम्हाला तुमच्याकडे मुलगा म्हणून बघण्यापेक्षा आम्हाला तुमचा भक्त किंवा आम्हाला तुमचा साधक म्हणून बघायला भाग पाडेल. आम्हाला तसं नकोय, आम्हाला वात्सल्य सुखाचा आनंद घ्यायचा, चतुर्भुज रूप नको. तसंही असं कसं आहे, एखादं मूल जन्माला आल्यानंतर समजा त्याला एखादा अवयव जर नसेल तर त्याला अपंग म्हटलं जातं. अवयव जर एखादा निकामी असेल नसेल अपंग म्हटलं जातं. पण गंमत याच्यात आहे की अवयवाची न्यूनता हे अपंगत्वाचं जसं लक्षण आहे तसं अवयवाची वृद्धी हे सुद्धा अपंगत्वाचंच लक्षण आहे. त्यामुळे 5 बोटाच्या ऐवजी कधी कधी एखाद्याला 6 बोट असतात. 5च्या ऐवजी 4 बोट जर असली तर अपंग आहे, कारण 1 बोट नाही. पण 5च्या ऐवजी 6वं बोट जर असेल तरी तो अपंग आहे, कारण इथं अवयव वृद्धी आहे. मग एखाद्या मुलाला जन्माला आल्यानंतर जर 6 बोट दिसली तर आई वडील काय म्हणतात, सगळं चांगलं आहे हो, फक्त हे बघा ना एखादं 1 बोट जास्त आहे बघा, हे नसतं ना तर आमच्यासारखं लेकरू नाही जगात. बाकी सगळं चांगलं आहे, 1 बोट जास्त आहे त्याची खंत असते आई वडिलाला. मग मला सांगा, 1 बोट जास्त असेल तर आई वडिलाला खंत असते, 2 हात अख्खे जास्त आहेत, कुठल्या आई वडिलाला बरं वाटेल? नको देवा, हे वात्सल्य याच्याने निर्माण होणार नाही. वात्सल्य हा भाव आहे. रसाचा विचार करताना वात्सल्य माधुर्य हे स्वतंत्र रस सांगितलेत भक्तिशास्त्राने. साहित्यशास्त्रापेक्षा भक्तिशास्त्रातल्या रसत्वाचा विचार अधिक सूक्ष्म आहे. साहित्यशास्त्रामध्ये नवरस मानले की संपलं. भक्ती नावाचा रस मानायला साहित्यशास्त्र तयार नाही. ते म्हणतात शांतरसामध्ये भक्तिरसाचा अंतर्भाव करा. नको, भक्तिरस स्वतंत्र नको. पण भक्ती करणं याचा अर्थ शांत होणं नाही. भक्त शांत नसतो, भक्त अशांत असतो, म्हणून तो भक्त आहे. तुम्हाला पटेल किंवा न पटेल मला माहित नाही, कारण मी आपल्याला खरं सांगतो, जी तृप्त करते ती भक्ती नसते, जी अतृप्त ठेवते ती भक्ती असते. भक्ती आम्हाला अतृप्त ठेवते. देवाचं नामस्मरण किती झालं म्हणजे तुमची तृप्ती होईल? 50,000 नामस्मरण झालं बस, भरपूर झालं, तो खरा भक्तच नाही. त्याला 50,000 नंतर पुढचं 1वं नाव घ्यावंच वाटेल, त्या बाबतीत तो अतृप्तच असेल तर तो भक्त आहे. ज्ञान माणसाला तृप्त करेल, पण भक्ती माणसाला अतृप्त ठेवेल. आणि त्या अतृप्तीचा आनंद हा ज्ञानाच्या तृप्तीपेक्षा फार वरचा आहे. ब्रह्मानंदो भवे देश चेत परार्ध गुणीकृतः नैति भक्ती सुखांबोधे परमाणु तुलामपि. भक्तिरसामृत सिंधू मध्ये चिंतन आलं, भक्तीची लक्षणं आली. भक्ती कशी आहे, भक्ती काय करते, भक्तीचं स्वरूप काय, भक्तीचा स्वभाव काय. त्याच्यामध्ये भक्तीचं एक रूप सांगितलं गेलं, सांद्रानंद विशेष अशी भक्ती आहे. क्लेशग्नी शुभदा मोक्ष लघुता कृत सुदुर्लभा सांद्रानंद विशेषात्मा श्रीकृष्णा कर्षिणीच सा. भक्तीची लक्षणं सांगितली गेली. याच्यामध्ये भक्तीचा एक विशेष सांगितला, सांद्रानंद विशेष. सांद्रानंद, त्या सांद्रानंदतेचं हे उदाहरण दिलं गेलं, त्याचं हे लक्षण सांगितलं गेलं. ब्रह्मानंदो भवे देश चेत परार्ध गुणीकृतः नैति भक्ती सुखांबोधे परमाणु तुलामपि. असं सांगतात. ज्ञानाचा, परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानाचा आनंद स्वरूपता काय म्हणायचंय तुम्हाला म्हणा. तो परब्रह्माचा आनंद एक तो घ्या. त्या आनंदाला एका परार्धानं गुणा. एक परार्ध, त्याच्यानं त्याचा गुणाकार करायचा.
परब्रह्माचा आनंद गुणिले 1 परार्ध. परब्रह्म स्वरूपाचा आनंद म्हणजे ज्ञानाचा आनंद. ज्ञानाचा आनंद घ्यायचा, त्याला एका परार्धानं गुणायचं. परार्ध म्हणजे किती आता तेही कळत नाही. अलीकडच्या गणितात ते शिकवत नाहीत. दशमान पद्धत बुडाली. एकम दहम शतम सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी शंख खर्व परार्ध. परार्ध म्हणजे किती असतं? एक आकड्यावरती 18 शून्य दिल्यानंतर जो आकडा येतो त्याला 1 परार्ध असं म्हणतात. एका आकड्यावरती 18, 11 नाही 18, 18 शुद्ध मराठीत 18 शून्य दिल्यानंतर जो आकडा येतो त्याला म्हणतात 1 परार्ध. ज्ञानाचा आनंद घेऊन त्याला एका परार्धानं गुणायचं. 1 परार्ध गुणिले ज्ञानाचा आनंद, जे काही उत्तर येईल ते उत्तर भक्तीच्या आनंदापुढे परमाणू एवढं सुद्धा राहत नाही. इतका भक्तीचा आनंद मोठा. नाही ती भक्ती सुखांबोधे परमाणू तुलामपी. इतका मोठा आनंद आहे. वसुदेव देवकी भगवंताला सांगतात, देवा आम्हाला वात्सल्य भावाचं सुख पाहिजे. तुमची अलौकिकता आमच्या अंतःकरणात वात्सल्य निर्माण करणार नाही. तुमची अलौकिकता आमचं जीवन स्नेहार्द करणार नाही. तुमच्या अलौकिकतेमुळे तुमच्याबद्दल आमच्या अंतःकरणात प्रेम भावना निर्माण होण्यापेक्षा श्रद्धाभाव निर्माण होईल. आणि आईच्या अंतःकरणात मुलाबद्दल श्रद्धा असण्यापेक्षा प्रेम असणं महत्वाचं असतं. तुम्ही चतुर्भुज झालात, आम्हाला काही करता येणार नाही. मग असलं रूप नको, साधं रूप घेऊन या बालकाचं. भगवान म्हणाले हरकत नाही. नारद महर्षींनी चिंतन केलंय, सकीर्त्यमानः शीघ्रमेव आविर्भवती. अरे तुम्ही त्याचं कीर्तन करा, त्याचं भजन करा, तो लगेच प्रकट होतो. ज्ञानोबारांनी म्हटलं, नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. सकीर्त्यमाना शीघ्रमेव आविर्भवती. नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. तुम्ही त्याचं नाव घ्या, तो प्रकट आहे, तो तिथेच आहे. गोविंद द्वारिकावासिन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवैहि परिभूतानाम किम न जानासी केशव. परमात्मा प्रकट झाला द्रौपदी करता. परमात्मा प्रकट झाला गजेंद्रा करता. नाव घ्यायचा अवकाश आहे. गजेंद्र मोक्षाचा विचार नारायण वासुदेव. हे नाथ नारायण
नारायण वासुदेव, हे नाथ 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 नारायण वासुदेव. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आपण विचार करत होतो, भगवंताचं स्मरण केल्याबरोबर भगवान लगेच पुढे प्रकट होतात. सकीर्त्यमानः शीघ्रमेव आविर्भवती. भागवतातलं उदाहरण आपल्याला देत होतो. भागवतामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा आली. या गजेंद्राचा पाय नकराने पकडल्यानंतर गजेंद्राने आपल्या परिवाराला आपली मदत करण्याकरता बोलावलं, पण परिवारातले लोक मदत करून थकून गेले. गजेंद्राला सोडवता आलं नाही, म्हणून परिवारातल्या लोकांनी गजेंद्राचा नाद सोडून दिला. मग गजेंद्राच्या लक्षात आलं की आता आपल्याला कोणीच वाली नाही, तर आता फक्त एकाचाच आधार आहे, परमात्म्याचा. त्यांनी त्याच तलावामध्ये उमललेलं एक कमळाचं फूल तोडलं, भगवंताला समर्पित केलं आणि भगवंताला आपल्याला वाचवावं याच्याकरता विनंती केली. भक्त असं सांगतात की भगवान जेव्हा गजेंद्राकडे यायला निघाले तेव्हा लक्ष्मी मातेने भगवंताला असं विचारलं, कुठं चालला? बाहेर जाणाऱ्याला असं विचारू नये म्हणतात. असं म्हणतात, संकेत आहे. हे शास्त्र आहे असं नाही, पण संकेत आहे. त्या संकेतानुसार बाहेर निघालेल्या माणसाला कुठे चाललाय असं विचारू नये, नाही तर काम होत नाही असं म्हटलं जातं. लक्ष्मीने विचारलं. शास्त्र काहीही असलं तरी कोणत्याही शास्त्राला जी अपवाद असते तिला बायको असं म्हणतात, अशी एक साधारण व्याख्या करता येऊ शकते. लक्ष्मीने विचारलं, कुठे चाललात? भगवंतानी सांगितलं, हत्तीकडे चाललोय. त्याच्यातला हत्ती असा शब्द उच्चारताना कबीर महाराजांचा एक दोहा सांगितला जातो. किती वेगाने परमात्मा गजेंद्राजवळ आले. हत्ती असा शब्द उच्चारायचा होता. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे चलत गोली पीछे होता आवाज. हत्ती असं म्हणताना ह या अक्षराचा उच्चार भगवंतानी लक्ष्मी जवळ केला आणि हत्ती म्हणताना ती म्हणाले तेव्हा गजेंद्राजवळ पोचले होते. इतक्या वेगाने परमात्मा धावत आले. फक्त गजेंद्रासारखं बोलवता आलं पाहिजे. वसुदेव देवकीनं सांगितलं, देवा चतुर्भुज नको, हे रूप नको, बालकासारखं रूप घेऊन या. भगवान गुप्त झाले, लहान बालकाचं रूप घेतलं, पुन्हा प्रकट झाले आणि मग दोघांना बरं वाटलं की आता याचं वात्सल्य भोगता येईल. पण वात्सल्य सुखाचा विचार अंतःकरणामध्ये उदित होतच होता. त्याच्या बरोबरीनं दुसरा विचार अंतःकरणामध्ये निर्माण झाला. वात्सल्य सुख भोगावं हे खरंय, पण कंस इथं बसलेला आहे मुलाला मारण्याकरता. तो आपलं मूल मारणार. वात्सल्याबरोबर भय नावाचा दुसरा विकार अंतःकरणामध्ये निर्माण झाला. याला भाव संधी असं म्हणतात. भक्तिशास्त्रामध्ये भावाच्या 4 अवस्था आहेत. भावोदय, भाव संधी, भाव शाबल्य, भाव शांती. 4 प्रकार भावाचे सांगितले जातात. अंतःकरणामध्ये भावना उदित होणं याला भावाचा उदय, भावोदय असं म्हणतात. एक भाव अंतःकरणात निर्माण झाल्याबरोबर तदनुषंगिक
तद विरोधी अथवा तदनुकूल जो दुसरा भाव निर्माण होतो आणि तो पहिल्या निर्माण झालेल्या भावाबरोबर राहतो त्याला भाव संधी असं म्हणतात. या भाव संधीतून जो तिसरा भाव निर्माण होतो त्याच्यामुळे कोणत्या भावाची निवड करावी याचा निश्चय होत नाही, त्याला भाव शाबल्य असं म्हणतात. आणि हे सगळे विरोध मावळल्यानंतर एकच भाव अंतःकरणामध्ये राहतो आणि त्या भावानं आपलं कल्याण होतं, त्याला भाव शांती असं म्हणतात. भावोदय, भाव संधी, भाव शाबल्य, भाव शांती असे भावाचे 4 प्रकार आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या माणसाला तो कुठं बाहेर चाललाय, तेवढ्यात फोन आला आणि सांगितलं अहो तुम्हाला मुलगा झाला, अभिनंदन. मुलगा झाला, अंतःकरणामध्ये आनंद निर्माण होईल की नाही? भाव निर्माण झाला आनंदाचा. त्याला वाटलं बरं झालं मुलगा झाला, कुळाला दीपक. पेढे घ्यावेत म्हणून पेढ्याच्या दुकानात गेला, मिठाईच्या दुकानात गेला आणि त्याला सांगितलं 10 किलो पेढे बांधून द्या, मुलगा झाला. केवढा पुरुषार्थ गाजवला. मुलगा झाला, 10 किलो पेढे द्या. तो दुकानदार पेढे बांधत होता तेवढ्यात दुसरा फोन आला, मुलगा झालाय पण पत्नीची प्रकृती गंभीर आहे, वाचते का नाही माहित नाही. डॉक्टर म्हणतात काय करावं, ऑपरेशन करावं लागेल, अमुक करावं लागेल, तमुक करावं लागेल. मुलाच्या आईची तब्येत बिघडली. चिंता, मुलगा झाला याच्या आनंदाबरोबर पत्नीची चिंता निर्माण झाली. डोक्यामध्ये चक्र सुरू झालं. डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करावं लागेल, खर्च येईल, आपल्याकडे किती पैसे आहेत. त्यांनी पेढे बांधणाऱ्याला हलवायला सांगितलं थोडं थांब, थोडं थांब, पेढे लगेच बांधू नको, नाही तर पेढे घेऊन जायचो आणि बायको गेलेली असायची, मग मी आनंदाने पेढे वाटायचे, हे काही बरं नाही. असं होणं बरं नाही, थांब नको. चिंता निर्माण झाली. आता बायको वाचेल का नाही, तिचं ऑपरेशन करायचं असेल तर पैसे कुठून आणायचे. आनंदाबरोबर चिंता आहे, पैशाची चिंता निर्माण झाली. तेवढ्यात एक फोन आला त्याच्या मेहुण्याचा, मामाचा, त्या जन्माला आलेल्या मुलाच्या मामाचा. आणि त्याने सांगितलं माझा भाचा जन्माला आलाय, मला संतती नाही, माझी कोट्यावधी रुपयाची संपत्ती मी नुकतंच जन्माला आलेल्या तुझ्या मुलाच्या नावावर केली. आनंद झाला होता, चिंता निर्माण झाली. चिंता निर्माण झाली होती संपत्तीची, कोट्यावधी रुपयाची संपत्ती आपल्या मुलाच्या नावावर आहे, कळलं. निश्चिंतता, याला भाव शाबल्य म्हणतात. त्याला वाटलं बरं झालं आता पैसे खर्च करू, काहीतरी करू. विचार करत होता तेवढ्यात 4था फोन आला. आणि त्या 4थ्या फोनमध्ये त्या डॉक्टरांनी सांगितलं मुलगा झालाय, तुमची बायको सुद्धा आता गंभीर नाहीये, धोक्यातून बाहेर पडली आहे, ती वाचली आहे, काही चिंता करू नका, काही ऑपरेशन करावं लागणार नाही, काही त्रास होणार नाही, अगदी ती सुस्थितीत आहे, चिंता करू नका. मुलगा झाला, संपत्ती मिळाली, बायको वाचली, सगळं अलबेल. याला म्हणतात भाव शांती. बस. वसुदेव देवकीच्या अंतःकरणामध्ये भावोदय झाला, त्याच्याबरोबर कंस मारेल ही भीती आहे. आनंदाबरोबर भय आहे. आनंद आणि भय एकत्रित राहतात. भय निर्माण झालं, काय करावं कळेना. कंस मारतो की काय, कंस आपल्या मुलाला मारेल असं भय आहे. काय करावं असा प्रश्न निर्माण झाला. पण मुलगा झाला, संतती झाली, आनंद वाटला. वसुदेवाने आपल्या जन्माला आलेल्या मुलाला, भगवंताला आलिंगन दिलं. आणि आलिंगन दिल्याबरोबर, आलिंगन देणं ही आनंदाची अभिव्यक्ती आहे. आनंदाचं प्राकट्य आलिंगनातून होतं. ते आलिंगन दिलं, पण बरोबर अंतःकरणामध्ये भय नावाचा मनोविकार राहत होता. त्यामुळं देवकीनं वसुदेवाला सांगितलं याला आलिंगन देऊन वेळ घालवू नका, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. सोडा मिठी सोडा, लपवा लपवा जग जेठी, जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल.
भगवंताला वसुदेव देवकीनं पहिल्यांदा सांगितलं, देवा तुम्ही चतुर्भुज रूपात येऊ नका, आम्हाला तुमचं वात्सल्य हवंय. पण वात्सल्य भाव निर्माण होणं हे केवळ संततीच्या प्राप्तीतून होत नाही. मुलगा झाला म्हणून लगेच वात्सल्य असं होत नाही. वात्सल्य भाव निर्माण होण्याकरता थोडं बुद्धीचं स्थैर्य लागतं, भाव शांती व्हावी लागते, तर दुसरा भाव निर्माण व्हायला संधी होते, अवकाश प्राप्त होत असतो. भगवंताने विचार केला, यांनी आपल्याला सांगितलं आम्हाला वात्सल्य भाव हवाय, आणि ज्या वेळेला अंतःकरणामध्ये अद्भुततेचा भाव आहे, अद्भुत रसाची निर्मिती आहे, ज्या वेळेला अंतःकरणामध्ये भय नावाचा मनोविकार आहे, त्या वेळेला वात्सल्य भाव निर्माण होणार नाही. मग काय करावं म्हणून भगवंतानी ही बुद्धी दिली, आणि त्या बुद्धीतून देवकी वसुदेवाला म्हणते, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी. म्हणजे जन्माला आल्याबरोबर वसुदेवाने भगवंताला मिठी मारली होती हे आधी कबूल करावं लागेल, मग सोडा सोडा मिठी याचा अर्थ लागेल. म्हणजे मिठी मारलेली होती. ही मिठी मारणं म्हणजे काय आहे? भगवंताने मिठी मारण्याची बुद्धी दिली वसुदेवांना. आणि आलिंगन देण्याची प्रक्रिया कशी असते? एकमेकांना आलिंगन देणं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. आलिंगन देणं म्हणजे काय आहे? एकमेकांचं हृदय एकमेकांना लागणं, त्या हृदयातलं एका हृदयातलं दुसऱ्या हृदयात जाणं, याला आलिंगन म्हणतात. अवताराला आलेल्या भगवान श्रीकृष्णाला वसुदेवाने आलिंगन दिलं. ते आलिंगन देण्याच्या पूर्वी वसुदेव देवकीनं प्रार्थना केली होती, आम्हाला वात्सल्य भाव हवा. आलिंगन दिल्याबरोबर भगवंताच्या अंतःकरणात सकल जगताबद्दलचा जो वात्सल्य भाव आहे, तो वात्सल्य भाव आलिंगनाच्या माध्यमातून भगवंताने वसुदेवाच्या अंतःकरणात परिवर्तित केला. ज्ञान होतं, हा परमात्मा हे माहिती होतं, पण वात्सल्य भाव दिल्यामुळे देवकीची भाषा बदलली. आता काय म्हटलंय ते पहा. व देवकी वसुदेवाला म्हणते, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी. हा जगजेठी आहे हे तिला माहिती आहे. हा जगताचा मालक आहे तिला माहिती आहे. हे जगताचं उपास्य आहे. माझ्या पोटी आलेलं हे मूल म्हणजे सामान्य कोणी नाही. आता आम्ही ज्याचं चतुर्भुज रूपाने दर्शन घेतलंय तोच हा आहे, पण आता तो बालक रूपात आलाय, त्यामुळे हा परमात्मा आहे, हे भगवान आहेत हे देवकीला कळतं. त्यामुळे ती त्यांना म्हणते, अहो लपवा लपवा जगजेठी. जगजेठी असा शब्द भगवंताला वापरला. आणि मग वसुदेवाला आलिंगन दिल्यामुळे त्या दोघांच्या अंतःकरणामध्ये जो वात्सल्य भाव प्रकट झाला, त्याच दुसऱ्या चरणामध्ये लगेच देवकी म्हणते, जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. आधी ज्याला जगजेठी म्हटलं त्याला दुसऱ्या चरणामध्ये माझा बाळ म्हणावं वाटलं, कारण पहिलं चरण आणि दुसरं चरण याच्या मध्ये ते आलिंगन आलंय. की ज्या आलिंगनामध्ये वसुदेवाच्या अंतःकरणात भगवंताने आपलं वात्सल्य प्रकट केलं, त्या वात्सल्य भावामुळे ती देवकी म्हणते, माझ्या बाळाला मारेल. जगजेठीला मारेल नाही म्हटलं, माझ्या बाळाला मारेल. जो जगजेठी आहे ते माझं बाळ आहे. या जगजेठी या ज्ञानातून माझं बाळ या वात्सल्यापर्यंतचा प्रवास एका आलिंगनातून झालेला आहे. सोडा मिठी सोडा मिठी सोडा. आणि मग वसुदेवाने मिठी सोडली. भगवान म्हणाले, माझं काम झालंय. तुम्हाला वात्सल्य भाव पाहिजे होता ना, तो वात्सल्य भाव तुमच्या अंतःकरणामध्ये मी टाकून दिलाय. आता तुम्ही मला मूल म्हणून पाहाल, तुमचं बाळ म्हणून पाहाल. माझ्या बाळाशी मारेल अशी भीती वाटायला लागली. मग लपवायचं ठरवलं. कुठं लपवावं हे कळेना. भगवंताने सांगितलं, मी सांगतो तुम्हाला, मला लपवायचंय ना, मी सांगतो ऐका. आपल्या वडिलांना सांगितलं, इकडे या तुम्ही. कंस मारेल ही भीती वाटते ना, वाटते. मला मारेल ही भीती वाटते, वाटते. का वाटते? कारण आता वात्सल्य भाव निर्माण झालाय. कारण आता वात्सल्य भाव निर्माण झालाय म्हणून भीती वाटते. ज्ञानात भय राहत नाही.
ज्ञानाचं आणि भयाचं जमत नाही, पण प्रेमाचं आणि भयाचं जमतं. जिथं ज्ञान आहे तिथं भय नाही. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम. जिथं ज्ञान झालेलं असतं तिथं प्रलयाचंही भय नसतं. जाऊन जाऊन जाईल काय, देहच जाईल. देह तर आधीच गेलेला, काय करायचं त्या देहाला घेऊन? काय जाईल? संपत्ती जाईल, आपली नव्हतीच. काय जाईल? जग जाईल. बुडा नका, देवाचंच आहे जग, माझ्या मालकीचं थोडंच आहे. जिथं ज्ञान आहे तिथं भय राहत नाही, पण जिथं प्रेम आहे तिथं भय राहू शकतं. कारण प्रेमाचं सगळ्यांशी जमतं, ज्ञानाचं सगळ्यांशी जमत नाही. म्हणून ज्याचं सगळ्यांशी जमतं त्याच्याच अंतःकरणात प्रेम राहतं. माझं त्यांचं जमत नाही हो, फार वाईट माणूस आहे, म्हणजे त्याचं ज्ञान आहे याला, म्हणून जमत नाही. ज्ञानाचं सगळ्याशी जमत नाही, प्रेमाचं सगळ्याशी जमतं. वसुदेवाला सांगितलं, तुम्हाला भीती वाटते ना माझ्या मुलाला मारतील, कंस मारेल म्हणून, एक काम करा, मी सांगतो तुम्हाला मला कुठं लपवायचं ते. कुठे लपवायचं? भगवंतांनी सांगितलं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला माया उपजली जेथे. महाभारतात आणि भागवतात हा फार मोठा फरक आहे. महाभारतात आणि भागवतामध्ये हा फार मोठा फरक आहे. महाभारताच्या सभा पर्वामध्ये भगवान आणि बलराम दादाच्या अवताराचे काही श्लोक आले. थोडंसं सांगतो ऐका, कथा पुढे चालू ठेवतो. भगवंतांनी सांगितलं नंदाच्या घराला घेऊन चला. आता नंदाच्या घराला जायचं, कोण नंद, कोणता नंद, काय नंद? कारण गर्गसंहितेच्या दृष्टीनं नंद हे नाव नाहीये, नंद ही पदवी आहे. भगवंताच्या वडिलांचं नाव नंद नाही, पदवी आहे, पदवी. त्या पदवीवरूनच ओळखलं जायचं. आता एखाद्या माणसाचं नाव असतं रावसाहेब. रावसाहेब हे नाव आहे का पदवी हो? ही पदवी आहे. रावसाहेब हे नाव नाही कुणाचं, पदवी आहे. पदवी हेच जसं नाव झालं तसं नंद ही पदवी आहे. वास्तविक तो नुसता नंद नाही आहे, तो नंद राज आहे. पण नंद हे त्याचं आपल्याकडे अपभ्रष्ट रूप होतच नावाचं. आपल्या घरी गोधन किती, गायी किती याच्यावरून पदव्या, जसं पैसे किती याच्यावरून पदवी आहे की नाही. लाखो रुपये असतील तर लक्षाधीश पदवी आहे. खूप कोटी रुपये असतील तर कोट्याधीश, लक्षाधीश, या पदव्या आहेत ना आपल्याकडे. पैसे किती याच्यावरून जशी पदवी, तसं गायी किती, गोधन किती याच्यावरून पूर्वीच्या काळामध्ये पदवी दिली जायची. ज्याच्याकडे 5 लाख गायी आहेत त्याला उपनंद ही पदवी होती. ज्याच्याकडे 5 लाखाच्या वरून गायी आहेत त्याला नंद ही पदवी आहे. ज्याच्याकडे 10 लाखाच्या वरून गायी आहेत त्याला वृषभानु ही पदवी आहे. ज्याच्याकडे 40 लाखाच्या वर गायी आहेत त्याला वृषभानु वर ही पदवी आहे. राधेचा बाप वृषभानु वर होता, राधेचा पिता. आणि ज्याच्याकडे 1 कोटी गायी आहेत त्याला नंदराज अशी पदवी होती. गर्गसंहितेने हे सांगितलं. नंदाच्या घराला घेऊन चला सांगितलं वडिलांना. भगवंताच्या जीवनाचं हे अलौकिकत्व आहे. आणि हे अलौकिकत्व म्हणूनच आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. भगवान अवताराला आले आणि भगवंतानी वडिलांना सांगितलं, वडिलांनी ऐकलं. भगवान गोकुळात गेले, 8च वर्षाचे होते, जास्त मोठे नव्हते, 8ही नाही 5च वर्षाचे होते. त्यावेळेला परंपरेनं चालत आलेला इंद्रयाग बंद केला आणि गोवर्धन याग सुरू केला. 5 वर्षाच्या बालकाचं गाव ऐकतं काय हो? 5 वर्षाच्या बालकाला कुणी बोलू देतं का? जिथं गावाची परंपरा इंद्रयाग करण्याची. समष्टी मन जे असतं ना, या समष्टी मनाला परंपरा भंगाचं भय फार असतं, हे लक्षात ठेवा. व्यष्टी मनाला ते तेवढं नसतं.
एखादा मनुष्य आपल्या घरामध्ये कुलामध्ये चालत आलेली परंपरा बंद करू शकतो, पण संबंध गाव जिथं एकत्रित येतं आणि समष्टी मन निर्माण होतं, ते समष्टी मन परंपरा मोडण्याच्या नेहमी विरोधात उभं राहत असतं. गावाची जी परंपरा असते, गावाची जी जत्रा असते, एखादा जर कोणी म्हणाला काय करायचं आता जत्रा करून एवढे पैसे नाही नाही, जत्रा झालीच पाहिजे. माणसं म्हणतात समष्टी मन परंपरेला कधी विरोध करत नसतं, कारण समष्टी मनामध्ये परंपरा भंगातून प्राप्त होणाऱ्या दुःखाची भीती जास्त असते. सगळे एकत्रित आल्यानंतर अहो चालू आहे ते चालू ठेवा, पहा उगीच नवीन काहीतरी करू नका. व्यक्तिगत जीवनामध्ये मनुष्य हा विचार करू शकतो, अहो चालत आलंय पण आता आमच्याकडे काही राहिलं नाही, मी बंद केलं, याचं भय नसतं. पण गावची जत्रा बंद होत नाही, गावातला सप्ताह बंद होत नाही, गावातला यज्ञ बंद होत नाही. संपूर्ण गोकुळाची परंपरा इंद्रयाग करण्याची आतापर्यंत चालत आलेला याग आहे. आणि नंदाच्या घरी आलेलं एक 5 वर्षाचं पोरग सांगतं इंद्रयाग बंद करा आणि गोवर्धन याग सुरू करा, आणि लोक त्याचं ऐकतात. कुठल्या समाजशास्त्रामध्ये हे सांगितलंय? कुठला नियम आहे हा? गावातलं 5 वर्षाचं पोरग सांगतं, सगळं गाव आपली परंपरा मोडून नवीन गोष्ट सुरू करतं. 5 वर्ष, अरे म्हातारे सांगितले तर लोक ऐकायला तयार होत नाही. पण भगवान 5 वर्षाचे आहेत आणि 5 वर्षाचे भगवान सांगतात. नुकते अवताराला आले आणि इतक्या मोठ्या भगवत भक्ताला वसुदेवाला सांगतात मला इथं ठेवू नका, मला तिकडं नंदाच्या घराला घेऊन जा. वसुदेव ऐकतात. भगवंताचं अलौकिकत्व, पहिलं अलौकिकत्व दिसतं ते इथं आहे. भगवंताचा शब्द आतापर्यंत कधीही खाली पडला नाही. भगवंताचा शब्द भगवान कोणत्या अवस्थेत आहेत, भगवान कोणत्या वयोगटात आहेत, भगवान कोणत्या भूमिकेत आहेत, या कसाचाही विचार न करता भगवंताचा शब्द अपराजित राहिलेला आहे. भगवंताचा शब्द नित्य राहिलेला आहे. भगवंताचा शब्द सिद्ध झालेला आहे. भगवंताचा शब्द कुणीही मोडलेला नाही. रामचंद्र प्रभूंच्या अवतारामध्ये रामाचं वचन मोडलेले अनेक आहेत. रामाने सीतेला सांगितलं होतं येऊ नको माझ्याबरोबर, ती गेली. लक्ष्मणाला सांगितलं होतं येऊ नको, ते गेले. रामाने स्वतःनी शब्द मोडला नाही. रामचंद्र प्रभूंनी रामोद्वीर नाभिभाषते, 3दा रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी या वाक्याचा उल्लेख केलाय. रामोद्वीर नाभिभाषते. एकदा वसिष्ठांच्या मुखात आहे, विश्वामित्रांच्या मुखात आहे, रामचंद्र प्रभूंच्या मुखात आहे. रामोद्वीर नाभिभाषते. राम 2दा बोलत नसतो, पण भगवान श्रीकृष्णांचं वाक्य, भगवान श्रीकृष्णांचा शब्द उल्लंघून जाण्याची ताकद कुणातच नव्हती. कारण भगवान प्रकट झाले ते अशा आविर्भावात प्रकट झाले की भगवंताची प्रभाच अशी अलौकिक होती की त्यांच्याबद्दल आपोआप आदराची, श्रद्धेची आणि समर्पणाची भावना बघणाऱ्याच्या अंतःकरणात निर्माण व्हावी. नाहीतर बाप मुलाचं ऐकतो काय? आणि ते नुकत्या जन्माला आलेल्या मुलाचं ऐकतो काय? एखादा नुकता जन्माला आलेलं मूल 2-4 बरं जाऊ द्या, नुकतंही जाऊ द्या, 2-4 वर्षाचं मूल जर वडिलांना सांगायला लागलं बाबा तुम्ही हे पैसे आहेत ना ते इकडे इन्व्हेस्ट करा, तिकडे करू नका. बाप आहे गवास, तुला काय कळतं त्यातलं? मला कळतं. कोणत्याही बापाला हे बाप असेपर्यंत वाटत राहतं की याच्यापेक्षा मला जास्त कळतं. नुकते जन्माला आलेले भगवान श्रीकृष्ण आहेत. ते वसुदेवाला सांगतात मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला घेऊन चला. महाभारतात आणि भागवतातला जो फरक मी सांगत होतो तो इथून पुढे ऐका आता, तर दोन्हीतला फरक सांगतो. महाभारत भगवत चरित्र जे ठिकठिकाणी महाभारतात विस्तारलं गेलेलं आहे ते काही ठिकाणी काटेकोर आहे आणि काही ठिकाणी अत्यंत ढोबळ आहे. ठीक आहे असं म्हणून वसुदेव भगवंताला घेऊन निघाले. भगवंताच्या प्रत्येक क्रियेत, भगवंताच्या प्रत्येक हालचालीत,
भगवंताचा हात हलू दे, भगवंताचा पाय हलू दे, भगवान श्रीकृष्णाची पापणी जरी हलली तरी त्या हलण्याला एक आध्यात्मिक अर्थ असतो. एक नैसर्गिक क्रिया म्हणून भगवंताच्या शरीराच्या हालचाली होत नाहीत. त्याच्या मागे एक आध्यात्मिक भूमिका आहे, आध्यात्मिक अर्थ आहे त्या क्रियांना. भगवान म्हणाले नंदाच्या घरी घेऊन चला. वसुदेवाने सांगितलं ठीक आहे. वसुदेवाने त्या वेळेला ते रात्रीची वेळ, मध्यरात्र उलटून गेलेली, मंद मंद पाऊस पडतो आहे, ढगांचा गडगडाट होतो आहे. सुदैवाने दरवाजे उघडे राहिले, पहारेकऱ्यांना डोळा लागला. आणि वसुदेव भगवंताला एका टोपलीमध्ये ठेवतात. तुरुंगात आहेत, बाहेर पडणं शक्य नाही, हातापायात साखळदंड बांधलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये भगवंताला त्यांनी एका टोपलीमध्ये ठेवलं. टोपलं उचललं, उचलल्याबरोबर ज्या सगळ्या साखळ्या बांधल्या होत्या त्या सगळ्या गळून पडल्या. भगवंतानी या निमित्तानं सगळ्या जगाला हे सांगितलंय, जो हातात घेऊन माझा स्वीकार करतो त्याला जगात कोणतंही बंधन राहत नसतं. भगवंताचा स्वीकार करणाऱ्यांना बंधन नाही. वसुदेव भगवंताला घेऊन बाहेर पडले. पाऊस येतोय, मेघांची गर्जना होते, श्रावणातले दिवस आहेत, वद्यातले दिवस आहेत, अष्टमी आहे, चंद्र अर्धा आहे. ढगांनी चंद्राला व्यापून टाकण्याचा प्रयत्न केलाय. काळे ढग आहेत, बारीक 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 पाऊस पडतोय, ढगांचा गडगडाट होतोय, विजा चमकतायत. अशा अवस्थेमध्ये वसुदेव भगवंताला घेऊन बाहेर पडले. भगवंताची प्रत्येक क्रिया, मगाशी कालही बोललो, परवाही बोललो, आजही बोललो, भगवंताच्या अवताराचा विचार करताना केवळ अवतार तो व्यक्तीचा नसतो, त्या तत्वाचा नसतो. त्या तत्वाची व्यापकता आणि त्या तत्वाची परिपूर्णता सिद्ध होण्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक अपरिहार्य असतात त्या त्या सर्व गोष्टींचा तिथं तिथं निर्माण होणारा आविर्भाव हा अवताराचा एक अंग म्हणून आपल्याला विचारात घ्यावं लागतं. भगवंताचा एकट्याचा अवतार नसतो, ढगांचा अवतार आहे, विजेचा अवतार आहे, पावसाचा अवतार आहे, वसुदेवाचा अवतार आहे, पहारेकऱ्यांना डोळा लागला अवतार आहे, देवकीचा अवतार आहे, ज्या टोपल्यामध्ये भगवंताला ठेवलं गेलं त्या टोपल्याचाही अवतार आहे. भगवंताचा अवतार एक नाही आहे. बाहेर पडले, ढगांचा गडगडाट होतो, विजा चमकतात. याच्या प्रत्येकाच्या मागे काही आध्यात्मिक कारण आहेत. हरिसुरींनी आपल्या हरिभक्ती रसायनामध्ये या सगळ्या कारणांचा आध्यात्मिक भूमिकेतून अर्थ व्यक्त केला. ढगांचा गडगडाट व्हायला लागला, गडगड 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 आवाज यायला लागला. त्या आकाशाने त्या ढगांना असं विचारलं, कशाला आवाज करता रे, गडगड गडगड आवाज करता, सुखानं झोपू देत नाहीत, काय गडबड चालली तुमची, कशासाठी आवाज करता? त्या मेघांनी सांगितलं, आवाज करू नको तर काय करू, अहो भगवान श्रीकृष्ण अवताराला आलेत. आकाशाने विचारलं, अरे तो अवताराला आला जमिनीत, तुम्ही वर जमिनीवर आणि तुम्ही आहात वर, मग जमिनीवर त्याचा अवतार झाला आणि तुम्हाला इथं आनंद मानायचं काय कारण आहे, कशा करता गडगडाट करता, ढोल वाजवता? त्या मेघांनी सांगितलं, ढगांनी सांगितलं त्या आकाशाला, तुला काय सांगावं आमच्या आनंदाचं कारण? मान्य आहे की भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर अवताराला आलेत आणि आम्ही आकाशामध्ये गडगडाट करतो, का करता? त्यांनी सांगितलं, आमच्या आनंदाचं हे कारण आहे की हा जो जन्माला आलेला परमात्मा आहे ना, हा परमात्मा आत्ता वसुदेव देवकीच्या पोटी आला असेल, हा परमात्मा आता नंद यशोदेकडे चालला असेल, पण हे परमतत्व आहे, हे परब्रह्म आहे, हा ईश्वर आहे, हा देव आहे. तो अवताराला आला, पण हा देव पुढे चालून आमच्या नावाने ओळखला जाणार आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आकाशाने विचारलं, तुमच्या नावाने म्हणजे का? त्या मेघांनी सांगितलं, याला पुढे मेघश्याम म्हणणार आहेत, याच्या नावाबरोबर आमचं नाव जोडलं जाणार आहे, म्हणून आम्ही आनंदानं वाचतो.
आम्ही आत्ता ढोल पिटतो गडगड गडगड वाचतो ना, हा आनंद आहे. आणि हा आनंद एवढ्या करताय की याच्या नावाबरोबर आमचं नाव जोडलं जाणार आहे. याला लोक मेघश्याम म्हणून ओळखणार आहे. वीज चमकली, सगळे अर्थ पारमार्थिक आहेत. भगवंताला घेऊन वसुदेव निघाले, यमुनेपर्यंत आले आणि यमुनेपर्यंत आल्यानंतर त्यांनी बघितलं की यमुनेला पूर आलेला आहे. काय करावं, या पुरात जावं की न जावं असा प्रश्न पडला. प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा निर्माण झालेल्या प्रश्नाची संदिग्धता अंतःकरणातला विचार व्यापून टाकत असते. ऐका, संशय निर्माण झाला, संदिग्धता विचाराला व्यापून टाकते. मनुष्याची बुद्धी कुंठित होते म्हणतो आपण. पण आपल्या परमार्थाचा, आपल्या शांत वृत्तीचा, आपल्या स्थिर वृत्तीचा हा परिणाम असतो की संदिग्धता निर्माण झाल्यानंतरही आमच्या विचार प्रक्रिया चालू राहिल्या पाहिजेत. प्रगल्भतेचं लक्षण आहे हे. संशय निर्माण झाला तरी विवेक जागा पाहिजे. वसुदेवाचा विवेक जागा आहे. वसुदेव विचार करतात, नदीला पूर आलाय, आपण जर पुढे गेलो तर या पुरात वाहत जाऊ, मागे गेलो तर कंस मारेल, मग पुढे जावं तरी मरण आहे, मागे जावं तरी मरण आहे, काय करायचं. आणि विवेक इथे जागा होऊन वसुदेव असं ठरवतात, पुढे जाऊन तीर्थात जीव गेलेला बरा, पण मागे जाऊन दुष्टाच्या हातून मरायचं नाही, दुष्ट माणसाच्या हातून मरायचं नाही. हा, तीर्थस्थानामध्ये जीव गेला चालेल, यमुनेत जीव गेला आनंद आहे, आपला जाऊ दे, मुलाचा जाऊ दे, निदान समुद्राला मिळून तिथं मोक्ष तरी मिळेल, समुद्रामध्ये भगवान राहतात, त्यांच्या चरणाजवळ तरी पोचता येईल, पण मागे जाऊन कंसाच्या हातून मरायचं नाही. पुढे निघाले. यमुना दुथडी भरून वाहत होती. पावसाचे दिवस आहेत, श्रावण महिना आहे, सगळ्या नद्यांना पूर येतात, यमुनेलाही पूर आलेला आहे. पुराचं पाणी वर 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 चढतं आहे. वसुदेव तसेच आत शिरले, पाणी वाढायला लागलं आणि वसुदेवाच्या कानापर्यंत यमुनेचं पाणी आलं. कानापर्यंत पाणी आल्याबरोबर भगवंताने आपला पाय बाहेर काढला, त्या पायाचा स्पर्श झाला, यमुना दुभंगली. आपण नेहमी काल्याच्या कीर्तनामध्ये हे प्रसंग सांगतो, नेहमी आपण त्याचे अर्थ सांगतो. उगी जाता जाता एक अर्थ सांगतो आणि पुढे जातो, अधिक लांबवणार नाही. यमुना वर चढते, कानापर्यंत येऊन थांबते वसुदेवाच्या. याचं कारण असं आहे की यमुना असा विचार करते की आपल्याकडे आलेला वसुदेवाने आणलेला हा मुलगा हा माणसाचा मुलगा नाहीये, हा परमात्मा आहे. आणि जेव्हा एखादी सामर्थ्य संपन्न व्यक्ती आपल्या घरी येते, परमात्मा घरी येतो, संत घरी येतात, त्या वेळेला परमात्मा घरी आला, सामर्थ्य संपन्न व्यक्ती घरी आली, मोठी माणसं घरी आली, त्यांच्या समोर आपल्या अंतःकरणातलं दुःख प्रकट करायला आपण लाजू नये, बोलून दाखवावं. दुःख आहे, कोणा सांगो सुख दुःख, कोण निवारील भूक. दुसऱ्या कोणाला सुख दुःख सांगायची बाबा, कोणाला सांगायची. याला सांगून त्याला सांगून दुःख निवृत्ती होत नाही. दुःख सांगावीत परमात्म्याला. तो आम्हाला मदत करेल किंवा न करेल, त्याच्या मदतीची आपण अपेक्षा करावी न करावी, त्याच्या मदतीची याचना करावी न करावी, हा नंतरचा प्रश्न आहे. पण त्याला दुःख सांगण्यातून आपल्या अंतःकरणात दुःख निवृत्तीचा विश्वास निर्माण होतो. ही सकारात्मक भावना दुःख निवृत्तीच्या प्रयत्नाला कारण ठरणारी असेल तर ज्याच्या संवादातून सकारात्मक भाव निर्माण होतो तिथं दुःख व्यक्त करायला लाजणं म्हणजे करंटेपण आहे.